मराठी नामा आता सरांनीच आम्हाला एक चांगलं सुचवलंय. तर आमचं प्रिंटिंग अजून ते झालेलं नाहीये. आम्ही त्याला आता मराठी नामाच देणार नाव. सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांना विनम्र अभिवादन. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, सर्व संत परंपरेला आणि सर्व महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन. मी सुहास लक्ष्मण राणे, संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष तथा संयोजक, संयुक्त महाराष्ट्र आघाडी मराठी अभ्यास केंद्र आयोजित या जाहीर बैठकीस आमच्या सर्व संयुक्त महाराष्ट्र आघाडीच्या सर्व लोकांना आपण इथे आमंत्रित केलं. त्याबद्दल मी पवार साहेबांचं, डॉक्टर दीपक पवार साहेबांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. सरांच्या त्या मराठी शाळेच्या आंदोलनामध्ये आमच्या या संयुक्त महाराष्ट्र आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे सहभाग होते. मी या विचार मंचावरून संयुक्त महाराष्ट्र आघाडीचा आम्ही जो मराठी नामा आता सरांनीच आम्हाला एक चांगलं सुचवलंय. तर आमचं प्रिंटिंग अजून ते झालेलं नाहीये. आम्ही त्याला आता मराठी नामाच देणार नाव. सर तुम्ही या विचार मंचावरतून मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी, मराठी शाळेसाठी जी चळवळ किंवा तुम्ही जे विचार मांडतायत त्यांना आम्ही खूप वेळापासून फॉलोअप करतोय. तुमच्या सोशल मीडियाच्या सर्व पोस्ट आम्ही बघतो आणि तुमच्या या मांडणीमध्ये मी ठामपणे विश्वासानं सांगतो की संभाजी ब्रिगेड पक्ष हा प्रथम मराठी माणसांसाठी आहे, या महाराष्ट्रासाठी आहे, त्याच्यानंतर सगळ्यांसाठी आहे. आमची माय मराठी ह्याच्यासाठी जो व्यक्ती जी संघटना रस्त्यावर उतरणार त्यांच्या पाठीशी उभं राहणं, खंबीरपणं, एक राजकीय पक्ष म्हणून खंबीरपणं उभं राहणं आणि त्यांना सामाजिक बळ देणं हे संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाचं आमचं ध्येय आहे. आणि त्याच उद्दिष्टानं ह्या मराठी माणसांसाठी झगडणाऱ्या 20 ते 25 वर्षापासूनच्या संघटना आणि या मराठी भाषेवरती, मराठी माणसांवरती प्रेम करणारे या सर्व 18 ते 17 संघटना ह्यांनी एकत्रित मिळून संयुक्त महाराष्ट्र आघाडी पर्व दुसरं आम्ही का म्हटलेलं आहे की आम्हाला 107 मराठी माणसांच्या त्या हुतात्म्यां जे त्यांनी दिलेला आहे तो दिवस आता आम्हाला पुनर्जीवित करावा लागणार आहे. कारण की आत्ताच्या घडीला आमचे जे स्वकीय मराठी माणसं आहेत त्यांच्या सोबत सुद्धा आम्हाला लढायची आहे आणि प्रस्थापित आमच्या विरोधकांच्या सुद्धा आम्हाला लढायची आहे. एकाच वेळेला आम्हाला दुहेरी लढाई लढायची आहे. कारण की आतापर्यंत प्रस्थापित मराठी माणसांचे जे वाली म्हणून पक्ष समोर आले त्यांनी त्यांचे सदनामध्ये असताना, सत्तेमध्ये असताना मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी विषयासाठी त्यांनी असं ठोस काय दिलेलं आहे हे आतापर्यंत कोणी ठामपणे सांगू शकत नाही. म्हणून ही वेळ आलेली आहे. हा लढा पुनर्जीवित करण्यासाठी हा वेळ का आलेली आहे ह्याच्यासाठी आलेली आहे. म्हणून सर आमचा जो जाहीरनामा आहे एकदम स्पष्ट आहे, क्लिअर आहे आणि त्याच्यामध्ये जर कारण की वेळ जास्त होईल ते वाचून घेण्यामध्ये मी तुम्हाला पाठवलं होतं आणि तो एकदम स्पष्ट आहे की फक्त आणि फक्त मराठी माणसांच्या हितासाठी आमचा हा जाहीरनामा असणार आहे. आम्ही जेव्हा ही युती किंवा आमची आघाडी जाहीर केली या सर्व सामाजिक संघटनेची त्या वेळेला आम्ही सगळ्या बाजूंचा विचार केलेला आहे. आता आम्हाला मतं सुद्धा मागायची आहेत आणि आम्हाला निवडून सुद्धा यायचे आहे. पण हा विषय सर्वात जास्त अधिक जलद गतीने कुठल्या माध्यमातून जाऊ शकतो तर निवडणुकीच्या माध्यमातून जाऊ शकतो. आमचे प्रचार प्रसारक हे निवडणुकीच्या मराठी नामांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि हे जे विषय आहे हे विषय प्रखरपणे मांडण्यासाठी आमच्याकडे एक राजकीय पर्याय आहे. आता हे आपल्याला मराठी माणसांना सांगावं लागणार आहे. कारण की
तुम्ही सगळ्याच पक्षांचे उमेदवारी त्यांनी जी जाहीर केलेली आहे ती जाहीर केलेली तुम्ही यादी तपासा. त्याच्यामध्ये उत्तर भारतीय किती आहेत, गुजराती किती आहेत, मारवाडी किती आहेत, प्रत्येक पक्षांनी दिलेली आहे. जर प्रत्येक पक्षांनी हिते का दिलेले आहे, कारण की त्यांचं वोट बँक हिते वाढलेलं आहे. 75% वोट बँक आता परप्रांतीयांचं झालेलं आहे. बोरवली सारख्या, कांदिवली, चारकोप विधानसभामध्ये सर्वच्या सर्व वार्डामध्ये परप्रांतीय उमेदवार दिलेले आहेत. म्हणजे तिथे मराठी माणसं नाहीत का? मराठी माणसं आहेत, पण त्यांची टक्केवारी मतदानाची घटलेली आहे. कशी घटलेली आहे तर हिथून मराठी माणसांचाच टक्का घालवलेला आहे. मग मराठी वोटर्सच उरणार नाहीत. मुंबईचे हद्दपार केलेले आहेत, कल्याणमध्ये गेलेले आहेत, विरार, विसई त्या साईडला गेलेले आहेत. तिथेही वसई विरार मध्येही 100% परप्रांतीयांचा वोट बँक तयार झालेला आहे. मीरा रोड भाईंदर मध्ये 100% मीरा रोड ह्याच्यामध्ये परप्रांतीयांचा हे झालेला आहे. तर त्यांनी काय केलं, तुम्ही शहरामध्ये या, मुंबई शहरात या, इथे नोकरी व्यवसाय करा. नोकरी व्यवसाय करण्यासाठी आले, इथले स्थायिक झाले, इथे मतदार झाले आणि त्यांचे मतदारसंघ तयार झाले. त्यामुळे काय झालं, आमच्या कुठल्याच राजकीय पक्षांनी अरे महाराष्ट्रातला गोर गरीब कष्टकरी श्रमकरी गाव तांड्यावरती वस्तीमध्ये राहणाऱ्या आदिवासी या सगळ्या लोकांना मुंबईत आम्ही बोलवलंच नाही. अरे ये तू मुंबईत, मी तुला इथे रोजगार उत्पन्न करून देतो, मी तुला धंदा लावायला व्यवस्था करून देतो, मी तुला थोडस आर्थिक पाठबळ करतो, तू इथे स्थायिक हो, असं एकाही मराठी नेत्याने सर्वसामान्य कष्टकरी श्रमकरींच्या मुलांना गावावरून बोलवलं नाही आणि त्याला इथे घर बनवू दिलं नाही. ही आमची चुकी आहे. जर त्यांनी केलं असतं तर आज आमचा मराठी माणसांचा टक्का घसरलाच नसता. म्हणून संयुक्त महाराष्ट्र आघाडीच्या वतीनं आम्ही सांगितलं की हे मराठी माणसा, हे महाराष्ट्रामध्ये जे तरुण आहेत त्यांनी गावाकडून शहरात या, शहरात या. तुम्ही इथे नोकरीची संधी आहे, व्यवसायाची संधी आहे. तेल मालिश पासून बूट पॉलिश पर्यंत सर्व धंदे काबीज करा आणि पुन्हा एकदा मराठी माणसांची मुंबई करून दाखवा. तरच आपण ह्यांना आता मतदानाच्या माध्यमातून, वोट बँकच्या माध्यमातून त्यांना आम्ही उत्तर देऊ शकतो. हे आपल्याला राजकीय पटलावरती करावं लागणार आहे. जर जोपर्यंत आपण ही भूमिका घेत नाही तोपर्यंत हे होणार नाही. दिवसेंदिवस आपला हा मराठी माणसांचा टक्केवारी ही घसरत चाललेली आहे. सर, तुम्ही आज जो जाहीरनामा इथे तुमचा ते हे दिलेला आहे, ह्याच्या सर्व आमच्या मंडळींनी वाचनच करतील आणि ह्या सर्व मुद्द्यांवरती आम्ही आमच्या ऑलमोस्ट अशाच आहेत आता अमोल रावांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या मागण्या ह्या आमच्याच मागण्या आहेत आणि आम्ही ठामपणे एक राजकीय पर्याय सर आम्ही 100% आम्ही आमचं विजन एकदम म्हणजे काय बोलतात त्याला, दृष्टिकोन आमचा एकदम साफ आहे की आम्हाला करायचं काय आहे. तर ह्या मुद्द्यावरती जो व्यक्ती, जी व्यक्ती या मुद्द्यावरती मराठी माणसांच्या हक्क अधिकारासाठी राजकीय पटलावरती येण्याची त्याची इच्छा आहे, त्या व्यक्तीला आम्ही सोबत घेणार आहोत. आता आमचे 8च उमेदवार आपण इथे दिलेले आहेत. हे 8 उमेदवार प्रभाग क्रमांक 14 मधून पूनम प्रमोद शिंदे, प्रभाग क्रमांक 40 महेश सुरेश मोरे, प्रभाग क्रमांक 43 दिव्या भीमराव ओवाळ, प्रभाग क्रमांक 81 सुनीता रमेश राऊत, प्रभाग क्रमांक 192 राजू बाळू पवार, प्रभाग क्रमांक 20 ऍडव्होकेट धर्मराज रामचंद्र जाधव. असे आपले हे उमेदवार आहेत. 212 मधून स्मिता संतोष साळवी हे आपले संभाव्य आता संयुक्त महाराष्ट्र आघाडी संभाजी ब्रिगेडचे उमेदवार आहेत. यांना आम्ही, आणि सर्वसामान्य घरातले व्यक्ती आहे, मराठी माणसांसाठी आहे. अगोदर आम्ही आमचा त्यांना जाहीर जो मराठी नामा आहे आमचा तो आम्ही त्यांना वाचायला सांगितला की हे तुम्ही वाचा, हे तुम्हाला मान्य आहे. तुम्ही जेव्हा निवडून जाल, सदनामध्ये गेलात, तर ह्या विषयावरती सर्वप्रथम तुम्हाला आवाज उचलावा लागेल. जी लढाई आमचे सामाजिक संघटना ज्या रस्त्यावर उतरून करतायत, ज्या मागण्या रस्त्यावर उतरून करतायत, त्याचा आवाज हा सदनामध्ये तुम्ही तुमच्या माध्यमातून तिथे उपस्थित केला पाहिजे. तसे कायदे बनवण्यासाठी, तसे GR काढण्यासाठी, तसे महानगरपालिकेचे नियम करून घेण्यासाठी तुम्हाला सदनामध्ये भांडण्यासाठी एक तुमचा प्रेशर ग्रुप हवा आहे. आणि तो प्रेशर ग्रुप म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आघाडीतील आपले जे राजकीय
ह्याच्यातून जाणारी व्यक्तिमत्व असतील. म्हणून सर आमचा छोटासा प्रयत्न आहे साहेब. आम्ही प्रत्येक सामान्य कुटुंबातले आम्ही तरुण आहोत. आमच्या पाठीमागे ना आमचा वडील नगरसेवक होते, ना आमदार होते, आमचं कोणीच नव्हतं. पण आम्हाला एक सर्वसामान्य श्रमकरी कष्टकरी सामान्य मुंबईकरांचा आवाज म्हणून समोर यायचा आहे. आतापर्यंत हा आवाज दुसऱ्यांनी दाबायचा प्रयत्न केला होता. या चळवळीच्या माध्यमातून आम्हाला ते बळ मिळेल जर सर्व सामाजिक संघटनांनी आमच्यासारख्या नवोदित राजकीय इच्छाशक्ती असलेल्या लोकांना पुढे आणलं तर आपण एक दबाव गट निर्माण करू शकतो. त्या दबाव गटांच्या माध्यमातून आपण आपल्या मागण्या पूर्ण करू शकतो. राजकीय पर्याय हा शेवटचाच पर्याय आहे आपल्याकडे. आपण सामाजिक संघटनेच्या माध्यमातून चळवळ तर खूप करत असतो, पण त्याचं फल आपल्याला का लवकर मिळत नाही? कारण की आपल्या पाठीमागे कुठलीही राजकीय शक्ती नसते. जर राजकीय शक्तींनी ही जर पाठबळ आपल्या चळवळीला दिलं असतं तर हे सगळे प्रश्न एका झटक्यात सुटू शकतात. पण त्यांना ह्या चळवळीच्या विचारांपेक्षा, ह्या मागण्यांपेक्षा त्यांच्या राजकारणामध्ये कसे निवडून येतील आणि ते पुन्हा सत्तेत कसे येतील ह्याच्यासाठी त्यांची भागीदारी जास्त असते. ह्याच्यासाठी त्यांचं मनोमिलन असतं. ह्यांच्यासाठी त्यांच्या युत्या आणि आघाड्या होत असतात. पण मराठी माणसांसाठी कधीही आघाड्या आणि युती ते करत नाहीत. इथे म्हणून आम्ही हा पर्याय दिलाय की ही मराठी माणसांची आघाडी आहे. संयुक्त महाराष्ट्र आघाडी ही मराठी माणसांसाठी आम्ही आघाडी तयार केलेली आहे. तो श्रमकरी कष्टकरी सर्वसामान्य मराठी माणसांचा आवाज म्हणून समोर येणार आहे. आज प्रस्थापित मराठी माणसं आणि विस्थापित मराठी माणसं असा सुद्धा संघर्ष सर आपल्यामध्ये आहे. आम्ही विस्थापित मराठी माणसांसाठी लढतोय आणि जे स्वतःला मराठी माणसांचे पक्ष म्हणून सांगतात ते प्रस्थापित लोकांसाठीच काम करतायत आणि त्याच्यासाठीच ते काम करणार आहे. म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे की आपल्याला प्रस्थापितांच्या सोबत जायचं आहे की विस्थापितांचा आपल्याला लढा उभा करायचा आहे, ह्याला आपल्याला ठरवावं लागणार आहे. म्हणून सर ह्या विचारमंचाच्या माध्यमातून आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जे बसलेले आहेत, तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. तुम्ही आम्हाला दिशादर्शक दिलं पाहिजे की ह्या युवकांनी पुढे कसं गेलं पाहिजे. त्यांना सर्व ताकदीनं मदत केली पाहिजे आणि आम्हाला तुमचा शुभाशीर्वाद हवा आहे की यापुढे सुद्धा या चळवळीला बळ देण्यासाठी आपण आम्हाला साथ सहयोग द्याल, एवढी मी आशा आणि इच्छा व्यक्त करतो. आणि जाहीरनामा सर मी वाचायला गेलो तर खूप वेळ जाईल, म्हणून जाहीरनामा तुम्हाला पाठवलाय, तुम्ही वाचून बघा. आणि ह्या सगळ्याच मागण्या हे आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आम्ही हे लावून सगळ्यांकडे प्रचार प्रसार करणार आहोत. म्हणजे आपल्याला आघाडी आणि युती करायची गरज नाही, कारण की एकच विषय असल्यामुळे जो तुमचा प्रश्न आहे तो आमचाच प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी आम्ही 100% रस्त्यावर उतरून आणि जर आमच्यापैकी एक सुद्धा नगरसेवक म्हणून जर त्या सदनात गेला तो व्यक्ती ह्या जाहीरनाम्यावरती तिथे आवाज उचलल्याशिवाय राहणार नाही, एवढीच आशा तुमच्या सर्वांपर्यंत मी व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय श्रीराव, जय मराठी.